शोभा अखंड नारायणगावची। नारायणगावची यात्रा म्हणजे आई मुक्ताईचा निरंतर महिमा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या रूढी परंपरा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या संस्कारांचा आरसा। नारायणगावची यात्रा म्हणजे उत्सवाच्या जल्लोषाचा वारसा। श्री क्षेत्र नारायणगावचे आराध्य दैवत श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ते सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्ह्यातील जेजुरी शहरात नारी शक्ती वंदन पदयात्रा उत्साहात पार पडली। महिलांना निर्णय प्रक्रियेत हक्काचे स्थान मिळवून देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियम याच्या समर्थनार्थ ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। या पदयात्रेचे नेतृत्व भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा पुणे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा स्नेहल दगडे तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष दक्षिण शेखर वडणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। या पदयात्रेचे नेतृत्व स्थानिक स्तरावर भारतीय जनता पार्टीचे माजी जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हुरसुंगी महिला मोर्चा भाजपा मंडल अध्यक्ष वैशाली पवार, मध्य हवेली मंडल महिला मोर्चा भाजपा अध्यक्ष कल्पना हांडे, उरुई देवाची महिला मोर्चाच्या सुप्रिया भाडाळे, पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा उत्तम कांबळे, संपदा खोमणे, सुमती पुजारी, संगीता बोडरे, निकिता धुमाळ, विद्या कुदळे, दीपाली आव्हाळे, सविता घोडके आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदयात्रेदरम्यान महिला सक्षमीकरण, सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यात आली। महिलांना समाजातील आणि राजकारणातील निर्णय प्रक्रियेत अधिक बळकटी मिळावी यासाठी हा कायदा महत्त्वाचा असल्याचं यावेळी सांगण्यात आले। जेजुरी शहरातून भाजपाच्या वतीने नारी शक्ती वंदन पदयात्रा काढण्यात आली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।